जळगावच्या शाहू नगरामध्ये एमडी ड्रग्जची एका तरुणांकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे। अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून 5,34,000 एवढ्या किमतीचे 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम एवढे एमडी ड्रग्ज हस्तगत केलेत। काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रग्जचा विक्री करतो। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे। हा एमडी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद भिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। याच्यावर या अगोदर आरमॅक्सचा गुन्हा दाखल आहे। आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे।